आज या आशिष या पालखी सोहळ्याच्या निमित्ताने मी हार्दिक स्वागत करतो। श्रींच्या पालखीच्या मिरवणुकीच्या सोहळ्याला गावाचा प्रारंभ होईल। एक सूचना सर्व स्वामी भक्तांना, आपली पालखी दरवर्षी नेहमी शिस्तीने संयमाने आपण नेहमी हा पालखी सोहळा पार पडत असतो। तसंच आजही सर्व स्वामी भक्तांकडून मठाला आम्हाला सहकार्य मिळेल अशी आम्ही अपेक्षा करतो। आणि एक विशेष सूचना, पालखी जेव्हा महाराजांच्या मठाच्या बाजूने जेव्हा जाईल, परिक्रमा पूर्ण करेल, तेव्हा कोणीही कुठल्या पालखीच्या बरोबर चालायचा प्रयत्न करू नका। पालखीचे भोई 4 भोई आणि 2 चौरी वारणाऱ्या भगिनी या फक्त असतील। बाकी सर्वांनी कृताकडून मुख्य रस्त्यात यायचं। सर्वांना पालखीच्या भोईचा मान देण्यात येईल। सर्वांना महाराजांच्या श्रींचं दर्शन घेता येईल। त्यामुळे सर्वांनी कृताकडून सहकार्य करावं, धक्काबुक्की करू नका। शिस्तीने आणि संयमाने सर्वांनी हा पालखी सोहळ्याचा आनंद लुटायचा आणि असं सहकार्य आमच्या मठाला सर्व स्वामी भक्तांनी दरवर्षी करावं अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करतो। आणि सर्व स्वामी भक्तांना शुभेच्छा देऊन आता आपण 10 मिनिटांमध्ये आपण पालखी सोहळ्याला प्रारंभ करूया। तोपर्यंत श्रींचा गजर आपण सर्वांनी घेऊया। कृपा करून कोणी पालखी जात असताना गार्डनमधून हात घालण्याचा प्रकार, त्यावेळी महाराजांची पालखी एवढी सुशोभित केलेली आहे, त्यामुळे ती पालखी मठामध्ये परत येईपर्यंत अशी सुशोभित राहावी अशी आमची इच्छा आहे। किंबहुना सर्वांची स्वामी भक्तांची इच्छा असेलच। त्यामुळे अशी ही आखीव रेखीव आणि महाराजांची समर्थांची पालखी आहे। त्यामुळे समर्थांच्या पालखीचा हात आपण सर्वांनीच ठेवायचा आहे। त्यामुळे सर्व स्वामी भक्तांना काय सांगायची गरज नाही।
सर्व स्वामी भक्त नेहमी सहकार्य आम्हाला करत आहे, कारण आजही स्वामी भक्तांचं सहकार्य मिळेल अशी मी विनंती करतो. आणि आता आपण पालखीच्या मिरवणूक सोहळ्याला प्रारंभ करण्यापूर्वी एक 5 मिनिटं महाराजांचं गजर करूया. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ अनुभूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय. पुन्हा एकदा विनंती, पालखी
स्वामी समर्थ